नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. वलवाडी परिसरातील त्रिवेणी कॉलनी येथे चोरट्यांनी केले धाडसी चोरी, सोन्याच्या दागिन्यांचं रोकड केले लंपास. धुळ्यातील वलवाडी परिसरातील त्रिवेणी कॉलनी येथे धाडसी घरफोडीची घटना घडली. येथील रहिवासी सचिन संजय पाटील हे कामानिमित्त बाहेरगावी गेले असताना चोरट्यांनी त्यांच्या बंद घरावर डल्ला मारला. चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत तब्बल 12 ग्राम सोन्याची पोत, 6 ग्राम वजनाचे सोन्याचे डोंगल, 5 ग्राम व 3 ग्राम वजनाच्या 2 सोन्याच्या अंगठ्या तसेच 50,000 रुपयाची रोकड असा एकूण मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. दरम्यान घरफोडीची माहिती मिळताच पश्चिम पोलीस ठाण्याचे पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून पाहणी केलेली असून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. नमस्कार. संजय विक्रम पाटील, त्रिवेणी नगर पाटणामध्ये मी नाईट गौरव चक्र नाईट ड्युटी करतो, सिक्युरिटी गार्ड म्हणून. ते रात्री मी ड्युटी गेलेलो असताना माझी मिसेस मीनाबाई संजय पाटील ही गावी गेली होती. ती सकाळी मी 8:30-9ला घरी आलो तर मी घर चौकशी केली असताना घर मला फुटलेलं दिसलं. सगळे भांडे कोंडे कपडे बिपडे असं विचित्र दिसलं. तर मी पोलिसला कंप्लेंट केली. माझ्या घरी काही सोनं बिनं काही म्हणजे 50,000 रोख, 12-15-30 ग्राम सोनं अशी रक्कम गेलेली आहे. तर मी कंप्लेंट केलेली आहे. तर पोलिसनी कंप्लेंट घेतलेली. तर ते म्हणतात मी अर्धा पाऊण तासाने आम्ही फिंगरप्रिंट करायला येऊ. ते अजूनपर्यंत आलेले नाही. संगीताबाई राजेंद्र पाटील, राहणार इथं त्रिवेणी नगर, वलवाडी शिवार, राजगुरुनगर इथं आम्ही राहतो बुवा. आणि आम्ही परवाच्या दिवशी माझ्या बहिणीच्या घरी गेलो. आम्ही आमच्या पाहुण्याचे डोळे काढले होते तो बघायला. तिथं आम्हाला आग्रह केला तर आम्ही रात्रभर तिथं राहिलो आणि लगेच यायचा प्रयत्न केला आम्ही. तर मग आम्हाला त्यांनी येऊ दिलं नाही म्हणून राहून गेलो. तर लगेच रात्री असं घडून गेलं आमच्या घरी. आमचं सोनं गेलंय. या बहिणीचं सुनबाईचं सोनं होतं, अंगठी होती, मुलाची अंगठी होती, या बहिणीचं पण टोंगल होते आणि रक्कम होती 50,000 रुपये घरामध्ये. सर्व घेऊन गेले ते चोर आणि सर्व वस्तू का घरात फेकून निघून गेले. बाई माणसं आम्ही इथं राहतो. मग आता जर काही झालं आमचं तर मग काय करायचं? करवलंय ते पोलीस काय करता काय नाही ते काय आम्हाला माहित नाही बुवा. आता येतो म्हणे आम्ही. आता ते केव्हा येतात काय येतात ते काही माहिती नाही. आमची कंप्लेंट केली गेली आता.